विटा तासगाव रोडवर दुचाकी व डंपरचा भीषण अपघात, दुचाकीस्वार जागीच ठार. सांगली जिल्ह्यातील विटा तासगाव रोडवर शनिवारी दुपारच्या वेळेत विटाहून सांगलीच्या दिशेने डंपर निघाला होता, तर तासगावहून आपल्या दुचाकीवरून अनिल बाजीराव जाधव हे अननस व अन्य तरकारी घेऊन कडेगाव तालुक्यात आंबेगाव येथे निघाले होते. यावेळी दुचाकी व डंपरची पानमळेवाडी महादेव मळा येथे जोराची धडक झाल्याने या धडकेत दुचाकीस्वार जाधव यांना डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा रक्तस्राव होऊन ते जागीच ठार झाले. या अपघातानंतर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी अपघात घटनास्थळी धाव घेतली. अपघात डंपर चालकाने अपघात घटनास्थळावरून थोड्या अंतरावर जाऊन डंपर थांबवून तो तेथून पसार झाला. या अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी या अपघाताची माहिती तासगाव पोलिसांना दिल्यानंतर तासगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर जाधव हे आंबेगाव येथे कलिंगडसह अननससह अन्य व्यवसाय रस्त्याच्या कडेला विटा कराड रोडवर करत असतात. ते तासगाव येथून तरकारी माल व अननस आणण्यासाठी गेले असता दुपारच्या काळाने त्यांच्यावर झडप घातली. या अपघातानंतर तासगाव पोलिसांनी घटनास्थळी येऊन सदर अपघाताचा पंचनामा केला. या अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, तर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. दुपारी अपघात घटनास्थळी पोलीस पंचनामा करत होते. डंपर चालक मात्र घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती घटनास्थळी नागरिकांनी सांगितली.